महाकाल यांच्या पवित्र नगरीत आपण आलेलो आहोत. उज्जैन येथे सर्वात प्रथम आपण शरयू नदीत स्नान केलेले आहे आणि हा एक उत्तम योग मानला जातो. त्यानंतर भगवान महाकाल यांचे बडा गणपती यांचे दर्शन घेऊन महाकाल यांचे दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर हरसिद्धी मंदिर यांचं दर्शन घेतलं, चारधाम मंदिर दर्शन घेतलेलं आहे, हरसिद्धी मंदिर यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग त्याचं दर्शन घेतलेलं आहे. आपण वैष्णोदेवीची गुफा आहे त्याचं देखील दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मंगलनाथ येथे भगवान मंगलनाथ येथील अंगारेश्वर महादेव यांचं दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही जाणार आहोत भगवान कालभैरव यांच्या दर्शनासाठी. कालभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर तीरमन गणेश मंदिर आणि त्याच्यानंतर तीरमन गणेश मंदिर झाल्यावर आपल्याला राजा विक्रमादित्य यांचं जे शनिदेवाचं पूजन केलेलं मंदिर आहे, शनी मंदिर, तिथे जायचं आहे. आणि गडकालिका मंदिर आणि चिंताक्लेश हरण मंदिर हे प्रमुख स्थान उज्जैनचे आहेत. एवढे दर्शन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जाणार आहोत सावर्य शेठ, जे पैशाचं दैवत मानलं जातं. यात आणि एकादशीच्या पावन योगावर या देवाचं सावर्य शेठ. आता इथून उज्जैनहून जाण्यासाठी आपल्याला रतलाम जंक्शन नावाची ट्रेन रिझर्व करावं लागेल. तेथून आपल्याला चित्तोडगड येथे जाऊन तिथून आपल्याला जवळ आहे सावर्य शेठ. त्याच्यानंतर भगवान बाबा बर्बरीक यांचं खाटूश्याम हे देवस्थान, हे श्री श्याम यांचे 3 बाण आहेत. जे हारे के सहारे बाबा श्याम हमारा ही त्यांचं दर्शन घ्यायचं आपल्याला आणि श्यामकुंडात स्नान देखील करायचं आहे. योग चांगला असतं मला, आजचं मुहूर्त चांगला असतं. आज अधिक मास असल्यामुळं हा एक अधिकचा योग समजला जातो. आपण सध्या उज्जैन नगरीमध्ये आहोत. आता लवकरच कालभैरव यांचं दर्शन करू. अशीच धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आमचं ठीक आहे.